लाडकी बहीण योजनेमधल्या 8 लाख महिला KYC मधून काढल्यात. म्हणजे मला गंमत वाटते या सरकारची. आपल्याला आठवत असेल की मनमोहन सिंग साहेबांचं सरकार असताना आधार कार्ड आले आणि मनमोहन सिंग साहेबांच्या सरकारमध्ये जनधन योजना सुरू झाली. ती मोदी साहेबांनी यशस्वीपणे पुढे नेली. पण त्याची सुरुवात मनमोहन सिंग साहेबांनी केली. आणि त्या नेटवर्कमध्ये आज घराघरामध्ये आधार कार्ड आहे की नाही? मग कुठे दिंडोरीला गेला तरी प्रत्येकाकडे आधार कार्ड आहे की नाही सर? तर मग ते जर करू शकलो आपण, तर तुम्ही मला सांगताय की जनधन योजनामध्ये एवढा त्यांनी डंका वाजवला की आम्ही एवढे जनधन योजनेचे अकाउंट उघडेल. तुम्ही मला सांगताय तुम्ही या लाडक्या बहिणीचा KYC नाही करू शकला? हास्यास्पद आहे. म्हणजे महाराष्ट्र सरकार KYC 80 लाख महिला तर करू शकला नाही असा याच्यावर विश्वास आहे का तुम्हाला? कोण आहे ते 80 लाख महिला? मग का नाही तुमची यंत्रणा चालते? अपयश आहे महाराष्ट्र सरकारचं आणि फसवणूक आहे. इलेक्शन आलं, पैसे टाकले, इलेक्शन संपलं, विड्रॉ केलं. त्यामुळे ज्या पद्धतीने या गोष्टी महाराष्ट्रात चालल्यात ना, महाराष्ट्राचं फिस्कल मॅनेजमेंट माननीय मुख्यमंत्र्यांना आवडत नाही मी हे बोललेलं, पण डेटा जे सांगतो त्या डेटामध्ये महाराष्ट्राचा फिस्कल डेफिसिट मध्ये अडचणी आहेत. आज या भारत सरकारमध्ये आज तुम्ही बघितलं तर भारत सरकारचा कॉर्पोरेट मंत्रालयाचा डेटा सांगतो की हाय नेटवर्क इंडिव्हिज्युअल म्हणजे जे जास्ती इन्व्हेस्टमेंटच्या देशात करतात ते जे हाय नेटवर्क इंडिव्हिज्युअल ज्यांना आपण म्हणतो ते सगळे भारत सोडून चालले. तर माझा डेटा नाही, आरोप नाहीये, हे या देशाचं वास्तव आहे. सरांना माहिती आहे, आपल्याला पार्लमेंटमध्ये हा डेटा येतो आणि हा माझा नाहीच आहे ना डेटा. अशी परिस्थिती असताना तुम्ही मला सांगा की हाय नेटवर्क इंडिव्हिज्युअल चाललेत, फॉरेन इन्व्हेस्टमेंट येत नाहीत. भारत सरकारमध्ये एकदा माननीय प्रधानमंत्री म्हणले सोनं घेऊ नका, म्हणजे धक्कादायकच होतं ना. मग का घेऊ नका सोनं? ह्याला इकॉनॉमिक क्रायसिसच आहे ना. मग गॅस कमी झाला वाढला, पेट्रोल डिझेल कमी झालं वाढलं. मला खरं सांगा की ज्या पद्धतीने वाढलं कमी झालं तो बेनिफिट तुम्हाला कंझ्युमर म्हणून मिळतो का पेट्रोल डिझेलचा? तर नाही मिळत. आणि या सगळ्याचं प्लॅनिंग केलंय का? प्रश्न मी स्वतः अनेक वेळा मिळाले. तुम्ही सेस भरता, तुम्ही एज्युकेशनल सेस भरता, ऍग्रिकल्चर सेस भरता, मग सरसकट कर्जमाफीला का प्रॉब्लेम येतो? सेस भरलाय ना आपण सगळ्यांनी, खुशी खुशी सेस भरलाय. महागाईचं उत्तर कोण देणार? जाऊ द्या कोण कुठल्या पक्षात जाईल, माझ्या सेसचा हिशोब द्या आधी मला. हे प्रश्न कोण विचारणार? ह्याच्यात समाजात चर्चा कधी होणार? तुमचा आणि माझा अन्नधान्याचा प्रश्न सोडवणाऱ्या कष्ट करणाऱ्या शेतकरीला सरसकट कर्जमाफी करू असं माननीय मुख्यमंत्री आणि सरकार आलं तेव्हा म्हणले होते का? माननीय भरणे मामा माझेच आमदार आहेत, आम्ही एका मतदारसंघात काम करतो. तर भरणे मामा म्हणले होते 30 जून, हे नोव्हेंबरमध्ये म्हणले होते. नोव्हेंबरमध्ये मामा म्हणले जूनमध्ये आता जुलै 10 तारीख होली, झाली का कर्जमाफी? काल एक अनाउन्समेंट केली, पण अंमलबजावणी कधी होणार? काल 2 लाखापर्यंत सरसकट कर्जमाफीची अनाउन्समेंट केली. अहो आम्ही आभार मानले सरकारचे, चांगल्याला चांगलं म्हणतो, पण खात्यात तर पडायला पाहिजे. नुसते अनाउन्समेंट होत नाही ना. सगळ्या लाडक्या बहिणींना पैसे मिळाले, त्याचं ऑडिट केलं पाहिजे. मला तर विचारा SIT स्थापन करा की लाडकी बहीण योजनेची इन्क्वायरी झाली पाहिजे. त्याच्यात इतके सरकारी लोक आले कसे? इतके पुरुष कसे आले? जर लाडकी बहीण योजना आहे त्याच्यात भाव गेला कसा? हा प्रश्न आहेच ना. आणि एवढं तंत्रज्ञान असताना अहो आपल्या मुलांना CET मध्ये एक तर पेपर फुटतात, NETचे पेपर फुटतात, त्याच्यात 0.5% आपल्या पोराला मार्क नाही मिळाले तर आपल्याला प्रायव्हेट मध्ये जावं लागतं की नाही? मग आपल्या मुलांना का नाही? मग आपल्या मुलांसाठी एक कायदा आणि ह्यांच्या सोयीसाठी इलेक्शन आलं की वेगळा कायदा. अशाच कायद्याने देश नाही चालणार, आम्ही तरी चालू देणार नाही. मग आमच्या मुलांच्या शिक्षणाला वाऱ्यावर सोडा, पण ह्यांचं इलेक्शन आलं की नियम कायदे तंत्रज्ञान चालत नाही, सगळ्यांकडे पैसे जातात.